नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे. दैनिक चालू वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. आज दिवसभरामध्ये राजकीय रणधुमाळी ही पेटलेली दिसतेय. निवडणुकीचं वातावरण हे तापलेलं दिसतंय आणि सर्व पक्षातील इच्छुकांच्या याद्या जाहीर होण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्येही जे उमेदवारी याद्या ज्या होत्या त्या फायनल टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. त्याचमध्ये महायुतीची जी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी ही डिक्लेअर झालेली आहे. त्यांनी आपल्या या पहिल्या यादीचं कोण कोण उमेदवार आहेत याचं त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आजच दिवसभरामध्ये आपण बघत असताना ही एक मोठा आपण घटना बघितली की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा निवडणुकीमध्ये उभा राहण्याचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि मराठा उमेदवार हे या विधानसभेमध्ये उतरवण्याचं त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये सर्वांचं लक्ष लागून होतं आणि नेमकं मनोज जरांगे पाटील कुठला निर्णय घेतात यावरती सर्वांचं लक्ष होतं आणि त्यांनी आज निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर कालच आपण बघितलं की वंचित बहुजन आघाडीने सुद्धा आपली पहिली यादी जी आहे उमेदवाराची ती जाहीर केलेली आहे. आणि आज आपण बघताना भारतीय जनता पार्टीचे काही जी पहिल्या यादीमध्ये जे उमेदवार आहेत, पहिले जे उमेदवार होते, जे आमदार होते, त्याच आमदार आत्ता त्यांना तिकीट दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीने. त्यामध्येच नांदेड येथील भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकराव चव्हाण यांची मुलगी जी आहे यांना त्यांच्या भारतीय जनता पार्टीचं तिकीट देण्यात आलेलं आहे. तर आपण हे सगळं बघत असताना मनसे कुठे आहे, वंचित बहुजन आघाडी कुठे आहे आणि मनोज जरांगे पाटील कुठल्या स्टेपला आहेत, हे जर आपण सविस्तराने जर बघितलं तर नेमकं महाविकास आघाडीचा जागेचा जो काही गोंधळ आहे किती विकोपाला गेलेला आहे हे सुद्धा आपण बघत आहोत. आणि यामुळं नक्कीच मतदार राजा जो आहे हा गोंधळून गेलेला आहे की या सगळ्या आघाडीबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नव्याने एक आघाडी निर्माण झाली, ती म्हणजे परिवर्तन महाशक्ती आघाडी. आणि त्यांनी सुद्धा आपल्या 150 जागा ज्या आहेत त्या लढवण्याचं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 150 जागेवरती त्यांचं बहुमत झालेलं आहे की 150 जागेवरती परिवर्तन महाशक्ती आघाडी ही लढवणार आहे. आणि आज आपण मनोजदादा जरांगे पाटील यांची जर चर्चा ऐकली तर त्या चर्चेमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा दिसून आला की ज्या ठिकाणी मराठा उमेदवार देणार आहे त्या ठिकाणी मराठा मतदार ज्या भागामध्ये जास्तीचा आहे, ज्या भागामध्ये मराठ्यांचं मतदान हे खूप जास्त आहे आणि आपला उमेदवार येऊ शकतो, अशाच ठिकाणी मराठा उमेदवार देणार आहे. आणि इतर ठिकाणी ज्या ठिकाणी मराठा समाज कमी आहे किंवा इतर ओबीसी समाज असेल किंवा ST असेल, या समाजाचं वर्चस्व ज्या मतदारसंघामध्ये आहे तेथे सुद्धा त्या समाजाचा उमेदवार देण्याचे सुद्धा आणि त्या ओबीसी असेल किंवा मग SC ST असेल किंवा इतर समाजाच्या उमेदवारांना त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की आमच्यासोबत या आणि आपण चर्चा करून जागेविषयी फायनल करूया, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पुण्यातून सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामधून सुद्धा आपण जर बघितलं तर मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी बरेचसे मोठमोठी जी नेते मंडळी आहे ती गेलेली होती आणि त्यामध्ये इच्छुकांची यादी खूप मोठी पश्चिम महाराष्ट्रामधून पण आहे. कारण मनोजदादा जरांगे पाटलांचं वर्चस्व जरी मराठवाड्यामध्ये दिसून येत असलं, मागच्या काही दिवसापूर्वी जो आता आपला लोकसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटलांचं वर्चस्व दिसून आलं आणि त्याचा फटका महायुतीला बसला, हे आपण बघितलं. परंतु त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, नाशिक असेल किंवा मग कोकण असेल,
इथून सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना उमेदवार येऊन भेटत आहेत. इच्छुकांची यादी या सुद्धा विभागामधून आल्याचं समजल्या जाते. कालच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि एक मोठं सूत्रवाक्य केलं की 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते म्हणजे बाहेर देशामध्ये दौरा झाला. त्या दौऱ्यामध्ये जे अंडरवर्ल्ड डॉन आहेत त्यांनी जे आहे ते एक सोन्याचा हार गिफ्ट दिला असं एक सूतवाच्य प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी केलं आणि त्यामधून एक राजकीय खळबळ आज पाहायला मिळाली. त्यामध्ये शरदचंद्रजी पवार गटाचे जे प्रवक्ता आहेत त्यांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु यामध्ये किती तथ्य आहे? 35 वर्षाखालची जरी गोष्ट असली तरी या राजकारणामध्ये हा मुद्दा कुठं ना कुठं निवडणुकीला त्यांचं एक नेरेटिव्ह तयार करण्यासाठी होऊ शकतं का, हाही महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर अजितदादा पवार गटातील काही बरेचसे मोठमोठे नेते मंडळी सुद्धा शरदचंद्रजी पवार गटांमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. कारण ज्या इच्छुकांना अजितदादा पवार गटामधून तिकीट मिळणार नाही अशी शक्यता होती ती सर्वच्या सर्व शरदचंद्रजी पवार गटामध्ये जाताना दिसत आहेत. परंतु इच्छुकांची गर्दी त्यामुळे शरदचंद्रजी गटाच्या पक्षामध्ये पाहायला दिसत आहे आणि त्याचा कुठेतरी विचार ही जी आपले महाविकास आघाडीची जागा निश्चिती होती त्यामध्ये दिसून येतो की काय असंही वाटत आहे. त्यामध्येच हडपसरची जी जागा आहे जी पुण्यामधील हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघ हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ जे आहेत यामध्येही मोठा महाविकास आघाडीमध्ये वाद आढळून आलेला आहे. कारण महाविकास आघाडीमधली हडपसरची जागा ही शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यां दावा करतायत. तर त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार गटाचे जे उमेदवार आहेत हे पण हडपसरच्या विधानसभा मतदारसंघावरती दावा करतायत. कोथरूड मतदारसंघामध्ये बी अशाच प्रकारचं पाहायला मिळालं. आपण बघतो आहे की मनसेचं सुद्धा काहीतरी खलबते घडतायत असं आपण म्हणू शकतो आणि निश्चितच मनसे सुद्धा या विधानसभेच्या 2024च्या राजकारणामध्ये महत्त्वाचा एक पॉइंट आपण त्याला घटक म्हणू शकतो आणि त्यामुळं त्याचा परिणाम सुद्धा येणाऱ्या जी सत्ता आहे त्याच्यामध्ये होताना दिसून येईल असं नक्की वाटतं. कारण पुण्यातून बरेचसे इच्छुक जे आहेत मनसेची जे राजसाहेब ठाकरे यांना आजच भेट देऊन त्यांनी इच्छुकांची यादी त्यांच्याकडे दिलेली आहे आणि इच्छुकांना त्यांच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळावी अशी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. त्यामुळं एकूण राज्याचं जे लक्ष लागून असलेलं पुणे इथं मात्र बरंचसं वातावरण तापलेलं दिसतं. कारण आजच बघितलं की भारतीय जनता पार्टीची ज्यावेळेस यादी डिक्लेअर झाली त्यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याचबरोबर तेथील काही कार्यकर्ते सुद्धा इच्छुक आहेत असं मागील काही दिवसापूर्वी आपल्याला बघायला मिळालं. परंतु शेवटी चंद्रकांतदादा पाटील यांना तिकीट मिळालं आणि त्यांनी नुकतीच त्यांच्या प्रचाराचा नारळ सुद्धा आज त्यांनी फोडलेला आहे. यामधून या सर्व महाराष्ट्राच्या राजकारणात असं दिसून येतं की मतदार राजा कुठेतरी संभ्रमित आहे की नेमकं मतदार राजा कोणाला मतदान करावं हाच वाट बघतोय आणि महाराष्ट्रातील मतदार बंधू सुद्धा या सर्व घडामोडीकडे एक लक्ष देऊन आहे की नेमकं काय करतायत, कोणाला मतदान करायचं, कोणाला या महाराष्ट्राच्या आपल्या शासन सत्ता कोणाच्या हातात द्यायची आणि सत्तेची खुर्ची कोणाकडे द्यायची आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हाही मोठा प्रश्न आहे. आणि यामधून आपल्याला नक्कीच म्हणावं लागेल की जनतेच्या मनात काय हे जनताच मतदानाच्या माध्यमातून मतपेटीत बंद करील आणि त्या उमेदवाराचं म्हणण्यापेक्षा त्या आघाडीचं असेल किंवा पक्षाचं असेल भवितव्य ठरवेल हेच आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद.